नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वर्ग 10वीचा अक्षर भारती मराठी हा विषय बघणार आहोत। त्यामधील आपला 10वा पाठ आहे रंग साहित्याचे। रंग साहित्याचे म्हणजे लेखनाची वेगवेगळी रूपे कशी असतात हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत। तर आपण या पाठाचा परिचय बघूया। आपले विचार, भावभावना आणि योग्य प्रकारे प्रभावीपणे मांडायचे असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे। मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे। या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो। प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आलेला आहे। या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबरच आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिलेला आहे। आणि नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, साहित्याच्या या पाठामध्ये साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख करून देणारे हे नाटुकले आहेत। आणि यात कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णने ही पात्रे आपल्यालाही माहिती मिळवून देतात। आणि या मुलाला सांगत आहेत की पुस्तकांना मुला-मुलींचा वेश देऊन साहित्य प्रकारांचे मानवीकरण केल्यामुळे हे नाट्य अतिशय रंजक व उद्बोधक ठरलेले आहे। तर आपण थोडक्यात या पाठाचा सुरुवात बघूया की सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले। वर्गात सूचना आली आणि दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली। त्याबाबत एक फिल्म दाखविली आणि सुश्रुतला ते खूप आवडले। घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला। काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुला-मुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत। एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत। सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? पुस्तकांच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहेत। आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे। इथे आपल्याला सुश्रुत या चित्रामध्ये झोपलेला दिसत आहे आणि जे पुस्तके आहेत ते त्याच्या स्वप्नात येतं आणि मुला-मुलींचा वेश करून हातात हात घालून आनंदाने गाणी म्हणत असतं। तर आणि त्याला उठवतही असतं, नाचत असतं। आणि सुश्रुत झोपेतच त्या पुस्तकांना म्हणतो की कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? तर ते पुस्तकं म्हणतात की आम्ही तर तुला भेटायला आलेलो आहोत। आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे। चला तर या नाट्य स्वरूपातील आपण पाठ बघूया। सुश्रुत म्हणाला, तुम्ही सगळे कोण आहात? कथा, अरे असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत। सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी। माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे। अरे मी आहे कथा। गोष्ट हे माझं दुसरं नाव आहे। आणि सुश्रुत म्हणतो की आपली ओळख कशी काय? कथा, आईच्या आजीच्या तोंडून इसापतनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना? सुश्रुत म्हणतो, हो आता आठवलं। आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची। कथा म्हणते की बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्य आहे। आकर्षक म्हणजे काय? तर मनमोहक। यामध्ये सुश्रुत म्हणतो की तुम्ही सगळे कोण आहात? तर कथा म्हणते, अरे असं का घाबरतोस तू? आम्ही सगळे तुझे मित्रच आहोत। सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी। आणि तुला तर माझी म्हणजे कथेची आपल्याला लहानपणापासून काय असते, एक ओळख झालेली असते। आणि ती ओळख कशी काय असते तर आपल्याला कधी आईच्या तोंडून किंवा आजीच्या तोंडून वेगवेगळ्या आपल्याला कथा ऐकायला मिळतात किंवा गोष्टी ऐकायला मिळतात। कधी इसापतीनीती, पंचतंत्र, त्याचप्रमाणे अकबर बिरबल अशा गोष्टी आपण ऐकत असतो। आणि आजी नेहमी, सुश्रुत म्हणतो की आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची। तर कथा म्हणते, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात म्हणजेच मनमोहक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझीच वैशिष्ट्ये आहेत। आणि सुश्रुत म्हणतो की तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या होत्या, म्हणजे त्यांच्या मॅडम म्हणाल्या होत्या की आपण साहस कथा शिकूया। साहस म्हणजे काय तर अशा धाडसी ज्या कथा असतात त्या शिकूया। कथा म्हणते की अगदी बरोबर। परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच प्रकार असतात। आणि शिवाय नाटक, मालिका,
चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया. पाया म्हणजे काय तर मूळ. मूळ म्हणजेच पाया. कथा दर्जेदार असल्याशिवायच कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. आणि एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्रांचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे. तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नाव मला सांग ना. म्हणजे सुश्रुत त्या कथेला म्हणतो की तुला ज्यांनी निर्माण केलं त्या कथेचं मला त्या मला लेखकांची नावे जरा सांग असं सुश्रुत त्या कथेला म्हणतो. त्यानंतर कथा म्हणते य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माणगुळकर व पु का काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिराजदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्याला उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलेले आहे. सुश्रुत म्हणतो की किती सुंदर. आता ही ताई कोण बरं. तर नंतर कादंबरी येते की काय सुश्रुत, आवडली का कथा. मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच. म्हण तर हवं. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा आहे. आवाका म्हणजे काय, कुवत. त्यानंतर कथा येते आणि त्यानंतर कादंबरी येते आणि कादंबरी म्हणते की सुश्रुत मी तर कथेची थोरली बहीणच आहे. म्हणजेच कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका म्हणजे कुवत ही कथेपेक्षा फार मोठी असते असं यामध्ये ती सांगत असते. त्यानंतर यामध्ये सुश्रुत म्हणतो मोठा म्हणजे किती ग. कादंबरी अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातलीच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळण घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. उत्कंठा म्हणजे काय, कुतूहल वाढवते. कादंबरी म्हणते की जेव्हा तुम्ही मला वाचायला घेता तेव्हा हळूहळू लोकांच्या मनामध्ये म्हणजे वाचकांची जी कुतूहलता आहे ती वाढत जाते हळूहळू. आणि या कथनकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो, रममान होतो. म्हणजे काय असतं की वाचक यामध्ये गुंतून जातात आणि रममान होऊन जातात. त्यानंतर सुश्रुत म्हणतो की खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे, म्हणजे तुझी कुवत खूपच मोठी आहे बरं का सुश्रुत. कादंबरी म्हणते की बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आलेला आहे. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. म्हणजे सुश्रुतला कादंबरी विचारते की सांगते की बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वात मानाचा जो पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळालेला आहे आणि त्यामुळे काय झालं की मराठी माणसांचा ऊर अभिमान हा भरून आलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इसाप नीती म्हणजे काय तर इसाप नावाच्या गुलामाने सांगितलेल्या बोधपर गोष्टी. म्हणजे यात जसं प्राणी जगत 30 पात्रे हीच पात्रे असून ती बोलत असतात. आणि पंचतंत्र म्हणजे पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर सुरस कथा. आणि साहस कथा किंवा परिकथा, बोधकथा. साहस कथा म्हणजे धाडसी, शौर्य. आणि परिकथा म्हणजे पंख असलेल्या किंवा उडणाऱ्या, बोलणाऱ्या, पंजऱ्याच्या काल्पनिक व अजब कथा यामध्ये आपल्याला सांगितलेल्या होत्या. आणि बोधकथा म्हणजे शिकवण देणाऱ्या उपदेशपर कथा. तर अशा प्रकारे या कथा सांगितलेल्या असतात. त्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये सुश्रुतच्या कविता येते. सुश्रुत, ओळखलंच का मला, अरे मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे नाही का. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. सुश्रुत म्हणतो हो ताई, मला आठवतंय, ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता आहे. सुश्रुत म्हणतो कवितेला नंतर कविता विचारते की सुश्रुत तू मला ओळखलंस का. अरे मी आहे कविता. जसं पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला कविता दिलेल्या असतात आणि आपण त्या तालासुरामध्ये म्हणत असतो. तर सुश्रुत म्हणतो की हो ताई मला आठवतं आणि
आठवतं की ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या. हर्ष म्हणजे काय? आनंद. त्यानंतर कविता म्हणते की छान सुश्रुत, माझं रूप छोटंसं आटोपशीर मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्य रूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपकांसारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करत असतात. म्हणजे यामध्ये कविता म्हणते की सुश्रुतला म्हणते की ज्याप्रमाणे तुझा म्हणजे छान सुश्रुत, माझं छोटंसं रूप आटोपशीर असतं आणि मी मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करीत असते. हे माझं काय आहे? वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये आपण यमक, अनुप्रास, शब्दालंकार आणि काही विविध बाह्यरूप, उपमा, उत्प्रेक्षा, रूपकांबद्दल अलंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करत असतात. सुश्रुत म्हणतो की मॅडम, तुम्ही सांगतात कवीची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते आणि कल्पनांचा सुंदर आविष्कार या कवितेमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. चपखल म्हणजे काय? तर तंतोतंत. आविष्कार म्हणजे काय? तर अभिव्यक्ती. त्यानंतर अगदी बरोबर, कविता म्हणते अगदी बरोबर. आणखी काय माहिती आहे सुश्रुत तुला? सुश्रुत म्हणतो, ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वराज्य चढवला आणि तुझ्या गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सीडी मध्ये, चित्रपटात ऐकतो सुद्धा. तर सुश्रुत म्हणतो कवितेला की अगदी बरोबर आहे की तुला मी वेगवेगळ्या स्वराज्य चढवलं, त्यानंतर की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकामध्ये वाचत असतो आणि सीडी मध्ये देखील आणि चित्रपटात सुद्धा ऐकत असतो. कविता म्हणते छान निरीक्षण आहे तुझं. बरं मला एक सांग, तुला शाळेत मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत म्हणतो हो करतात ना. कविता म्हणते की कोणत्या तारखेला करतात? सुश्रुत म्हणतो 27 फेब्रुवारीला. कविता म्हणते अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहिती आहे तुला? सुश्रुत म्हणतो नाही ग. कविता म्हणते नटसम्राट नाटकाचे लेखक वि. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. सुश्रुत म्हणतो खरंच? कविता म्हणते कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी भा. ब. बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ठसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजविलेले आहे. कविता म्हणते की माझे जे कवी आहेत कुसुमाग्रज, केशवसूत, बालकवी बाबा बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ठसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला त्यांच्या प्रतिभेने काय केलेलं आहे? सजवलेलं आहे, असं यामध्ये कविता सुश्रुतला म्हणत असतं. त्यानंतर आपण पेज नंबर 38 वरती कविता आणि सुश्रुतचं बघत होतो. त्यानंतर संतकाव्यातूनच पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात विमुक्त छंदांचे रूप धारण केलेले आहे. तर अशा प्रकारे कविता म्हणते की मी पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, त्याचप्रमाणे शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक युगात म्हणजे नवीन युगामध्ये मी मुक्त छंदाचे रूप धारण केलेले आहे. त्यानंतर नाटक म्हणते की अरे सुश्रुत, ओळखलंस का मला? सुश्रुत म्हणतो तू कोण आहेस रे? नाटक म्हणतो माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. सुश्रुत म्हणतो अरे नाटक दादा तू? नाटक दादा म्हणतो पात्र रचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना, प्रसंग यामुळे मी मराठी माणसांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केलेले आहे. तुला माहिती आहे का, माझं रंगमंचावरती सादरीकरण होणार आहे. याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो आणि वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणजे नाटक सुश्रुतला म्हणतो की ओळखलंस का मला? तर सुश्रुत म्हणतो तू कोण आहेस रे? तर नाटक म्हणतो की माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. सुश्रुत म्हणतो अरे नाटक दादा तू? नाटक म्हणतो की पात्र रचना, चुरचुरीत संवाद, चुरचुरीत म्हणजे खुशखुशीत संवाद आणि नाट्यमय घटना, प्रसंग यामुळे काय आहे की मी मराठी माणसाच्या हृदयामध्ये अढळ असे स्थान करून राहत असतो.
अढळ म्हणजे कायम आणि न बदलणारे स्थान माझे असते. त्यामुळे माझे रंगमंचावरती सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करत असतात आणि वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते. सुश्रुत म्हणतो की मी कालच एक धम्माल बालनाट्य बघितलं, त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले. नाटक म्हणतो की वा छान, अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणं हा आनंददायी अनुभव असतो. आणि मराठी भाषेत गोविंद बल्लाळ, देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकळे, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थन हाताळलेलं आहे. म्हणजे नाटक म्हणतो की माझ्या दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. आणि मराठी भाषेमध्ये ज्या ज्या लेखकांनी म्हणजे जसं गोविंद बल्लाळ, देव, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा अनेक दिग्गज लेखकांनी त्यांना समर्थन दिलेला समर्थपण हाताळलेलं आहे असं तो सांगत असतो. त्यानंतर सुश्रुत म्हणतो की मी चरित्र. त्यानंतर चरित्र म्हणतं की सुश्रुतला, ए सुश्रुत शुक शुक इकडे बघ. सुश्रुत म्हणतो कोण बोलतयस, बोलवतय मला. चरित्र म्हणतो अरे मी चरित्र, मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावरती प्रभाव पाडतो आणि त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातून मी जन्माला येत असतो. सुश्रुत म्हणतो मॅडम मी नेहमी म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. चरित्र म्हणतो अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्वान आणि संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारा. म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासात बदलतात. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भादखे, रणजित देसाई असे अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळलेले आहे. तर यामध्ये त्यानंतर चरित्र म्हणतं की मी एखाद्या थोर व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा लेखकावरती प्रभाव पाडत असतो असं चरित्र सुश्रुतला सांगत असतो. आणि त्यामुळे सामान्य लोकांची मत माझ्या सहवासामध्ये बदलत असतात. त्यामुळे अनेक प्रसिद्ध लेखकांनी त्यांना हाताळलेले म्हणजे चरित्राला हाताळलेले आहे. सुश्रुत म्हणतो वा सर्व ताई दादांनी मला किती माहिती दिली आहे. आणि आता हा कोणता दादा बरं? आत्मचरित्र. म्हणतो की मी आत्मचरित्र. चरित्राच्याच कुटुंबातील एक चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेले वर्णन. तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासात तटस्थपणे केलेलं वर्णन. माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो आणि त्यातून मी साकारला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक आहे. तर आत्मचरित्र म्हणतो की चरित्राच्याच कुटुंबातील एक म्हणजेच काय असते? चरित्र असते. आणि यामध्ये असं सांगतो आत्मचरित्र की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेले वर्णन. तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेले वर्णन या आयुष्यात माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वर्णांचे आणि भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन तटस्थपणे यामध्ये केलेलं आहे. सुश्रुत म्हणतो अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? प्रवास वर्णन म्हणतो का नाही बोलणार? जरूर बोलेल. अरे मीच तुला घरी बसून दूरदूरच्या गावी देशी पोहोचवणार ना. सुश्रुत म्हणतो म्हणजे? आणि ते कसं काय? प्रवास वर्णन म्हणतो माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोहोचवतो. ही माहिती रटाळ कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने यामध्ये मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसं. लेखक त्या ठिकाणाच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांचीही सुरेख मांडणी करतो. सुश्रुत म्हणतो म्हणजे ना तिकीट, ना विजा, ना बस, ना विमान, मी कुठे जाऊ शकतो सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून. तर यामध्ये प्रवास वर्णन म्हणतो सुश्रुतला की
माझं कार्य एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर जी प्रवासाची प्रेक्षणीय म्हणजे काय तर बघण्यास योग्य अशी ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि रोचक म्हणजे काय तर रुचकर आणि असं यामध्ये तो सांगत असतो. आणि मनोवेधक भाषेत म्हणणं हे लेखकाचं कसब असतं. कसब म्हणजे काय कौशल्य. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग, सौंदर्य, व्यक्तिविशेष यांचीही सुरेख मांडणी यामध्ये केलेली आहे. तर सुश्रुत म्हणतो की म्हणजे मला ना तिकीट लागेल, ना विजा लागेल, ना बस लागेल, ना विमान लागेल, मी कुठेही जाऊ शकतो सर्व ठिकाणांना भेट द्यायला प्रवास वर्णनाच्या माध्यमातून. त्यानंतर प्रवास वर्णन अगदी बरोबर आहे, हेच माझं वैशिष्ट्य. म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, रा. भी. जोशी, पु. ल. देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलेलं आहे. सुश्रुत म्हणतो की किती छान आहात तुम्ही सगळेजण, तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझे लेखनही सुधारेल, असं यामध्ये म्हटलेलं आहे. निस्वार्थी म्हणजे काय तर स्वार्थ नसणारी व्यक्ती. आणि सगळे म्हणतात की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही. पुस्तके म्हणतो सगळे गातात, साहित्याचे रंग विविध हे भुलविती साऱ्या रसिक जना, इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना, धन्य आमुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा, वाचू आनंदे लिहू नेमाने, वाङ्मय रसात नाहू सदा. म्हणजे साहित्य रसात सदैव आम्ही नाहू असं यामध्ये. नेमाने म्हणजे काय तर नियमित आणि सदा म्हणजे काय नेहमी. तर अशा प्रकारे यामध्ये पुस्तके आणि म्हणून सगळे यामध्ये गायला लागतात म्हणजे गाणं म्हणायला लागतात. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रसिद्ध लेखकांनी वेगवेगळे वाङ्मयपर लेखक आणि त्याचप्रमाणे अनेक समर्थ आणि साहित्य प्रकार हाताळलेला आहे आणि त्यांनी अनुभव कथन स्वतःच्या शैलीमध्ये केलेले आहे. आपल्याला उत्तम लेखक व्हायचे असेल तर आपण उत्तम पुस्तके वाचणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रकारातील पुस्तकांची सखोल वाचन करायला हवे. प्रत्येक प्रकारातील प्रत्येक पुस्तकांची नियमित प्रक्रिया समजून घेणे आवश्यक असते. त्यामुळे आपली आवड लक्षात घेऊन ती पुस्तके वाचून त्यांचे मनन चिंतन करणे गरजेचे आहे. आणि वाचल्यामुळे मन नेहमी समृद्ध व विशाल होत असते. आणि उत्तम वाचनामुळे काय होतं की लेखनाची बीजे रुजतात आणि त्या दिशेने आपले लेखन विकसित होऊ शकते. म्हणून उत्तम लेखन होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते आणि त्यातूनच आपल्याला स्वतःच्या लेखनाची प्रेरणा यामध्ये मिळत असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकासारखा मित्र हा जगात कुणीही नसतो आणि पुस्तकांशी मैत्री करणे म्हणजेच आपले जीवन समृद्ध करणे होय. पुस्तके हे काय असतात निस्वार्थी असतात. ती आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करीत नाही. जेव्हा हवी असतील तेव्हा ती वाचनासाठी उपलब्ध होतात. त्यांना आपण कुठेही आपल्याला संगती नेऊ शकतो म्हणजे सोबत नेऊ शकतो. कोणती तक्रार करीत नाही किंवा हट्ट धरत नाही. पुस्तकांमुळे आपल्याला ज्ञान व माहिती मिळते आणि पुस्तकांमुळे आपले मनोरंजन देखील होते. आणि पुस्तके आपल्याला चांगली शिकवण देत असतात. देशोदेशीचे सफर घडवून आणत असतात आपल्याला. पुस्तकांमुळे आपल्या जीवनात आनंद येतो आणि पुस्तकामुळे आपल्यावरती चांगले संस्कार होऊन आपले जीवन समृद्ध व सुखकर होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, नेहमी पुस्तकांशी घट्ट आणि अतूट मैत्री करावी असं यामध्ये सांगितलेलं आहे. रंग साहित्याचे म्हणजे साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख करून देणारे हे आपण यामध्ये नाटकुले बघितलेले आहे. जसं कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र व प्रवास वर्णने आपल्याला सुश्रुतद्वारे वेगवेगळी माहिती प्राप्त करून देत असतात. आणि पुस्तकांना मुलामुलींचा वेश देऊन साहित्य प्रकारांचे मानवीकरण या पाठामध्ये केलेले आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, रंग साहित्याचे हा पाठ जर तुम्हाला या पाठाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की चला सबस्क्राईब करा. धन्यवाद.